We'll open our Bibles to Zephaniah chapter 3 verse 17. त्यासाठी सफन्याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 17वं वचन आपण काढणार आहोत. God is in the midst of you, a mighty one who will save you. He will rejoice over you with joy. He will calm you with his love. He will rejoice over you with singing. सफन्याचा 3रा अध्याय त्यातलं 17वं वचन म्हणतं, परमेश्वर तुझा देव तुझ्यामध्ये आहे, तो तारण करील असा पराक्रमी आहे. तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद देईल, तो आपल्या प्रीतीत निवांत राहील, तू गायनाने तुझ्याविषयी उल्हास करील. Praise the Lord. देवाला धन्यवाद. What man cannot do, God can do. मनुष्य जे करू शकत नाही ते देव करू शकतो. Man has limitations. मनुष्याला मर्यादा असतात, God is an unlimited पण God. देवाला मात्र काही मर्यादा नसतात. He can go beyond your expectations. देव आपल्या आशा अपेक्षांच्या पलीकडे जाऊन सुद्धा काम करू शकतो. He can go beyond your power. आणि देव तुमच्या शक्ती सामर्थ्या पलीकडे सुद्धा जाऊन काम करू He शकतो. can go beyond your means. देव तुमच्याकडे जो काही पुरवठा आहे त्याच्याही पलीकडे जाऊन काम करू शकतो. God alone will calm your raging souls tonight. आणि आज रात्री देव एकमेव असा आहे की जो तुमच्या अशा खळबळ माजलेल्या जीवांना शांत करू शकतो. Many are disturbed. अनेक माणसं आज डिस्टर्ब आहेत, विचलित आहेत, People are impatient. आणि लोकांचा धीर सुटलाय, लोकांचे जीव अधीरवे झाले आहेत, People are ready to die. आणि लोक आता मरायला सुद्धा तयार झालेले आहेत की नको आता जगायलाच नको. Dying has become more easy than living. आणि आज सध्याच्या काळामध्ये मरण जगण्यापेक्षा सोपं झालंय. The world makes them to run for their shares. आणि जग त्यांना त्यांचा वाटा प्राप्त करून घेण्यासाठी इकडे तिकडे धावायला लावतं. But it keeps them nervous and restless. पण त्या सगळ्यामधून सुद्धा माणसाचा जीव नेहमी उदासच असतो, अशांत असतो. Bible says बायबल म्हणतं in Job 21 verse 6, योबाचा 21वा अध्याय त्यातलं 6वं वचन, even when I remember I am disturbed ज्या वेळेला मला आठवण येते तेव्हा सुद्धा मी विचलित असतो, and horror takes hold of my soul. आणि भयानक परिस्थिती माझ्या जीवाचा ताबा घेते, असं इयोब म्हणतो. Man is running helter skelter. तर सांगायचं तात्पर्य असं आहे बेटा की मनुष्य सैरा वैरा इकडे तिकडे वेड्यासारखा धावत आहे, He is eating the bread of sorrows. आणि मनुष्य दुःखाची भाकर खात आहे. I know there are people who have money, मला माहितीये काही लोकांकडे पैसा आहे, but their family is divided. परंतु परिवार विभक्त झालेला आहे. People have big houses, काही लोकांची घरं मोठी आहेत, but nobody is united. पण घरामध्ये एकही नाहीये. They don't want to see each other's face. एकमेकांची तोंड सुद्धा त्यांना पाहायची इच्छा होत नाही, असंही होतं. Things are really bad. आणि गोष्टी खरोखर या काळामध्ये वाईटातनं वाईटाकडेच चाललेल्या आहेत. And the more the world keeps running after the world, आणि जेवढं जास्त हे जग जगाच्या मागे धावत राहील, they are losing. तेवढं हे जग पराजयी होत चाललं, Losing on life. जीवनावर पराजयी होत चाललं. Man is missing something very important. आणि मनुष्याकडनं काहीतरी अतिशय महत्वाचं आज राहून जात आहे. That's why his life is hollow and shallow. म्हणून मनुष्याचं जीवन उथळ आहे, रिकाम आहे. Every soul needs God. प्रत्येक जीवाला देवाची गरज आहे. And many know it, आणि अनेक लोकांना हे माहिती आहे, अनेक लोकांना याची जाणीव पण आहे, but they have not come to the true God. पण खऱ्या देवाकडे अजूनपर्यंत ते आलेले नाहीये. Because when your soul prospers, कारण की जेव्हा तुमचा जीव समृद्ध होतो, everything will prosper. त्याला बाकीचं सगळं तुमच्या समृद्धीला लागेल. The pain, the restlessness, ज्या काही वेदना आहेत, अशांती the आहे, anxiety, अस्वस्थता आहे, ताणतणाव आहे, depression, आणि डिप्रेशन, नैराश्य ज्याला म्हणतात ते आहे, it's all linked to your soul. हे सगळं जे आहे ते शेवटी आपल्या जीवाशी संबंधित आहे. सगळ्याचा संबंध आपल्या जीवाशी आहे. Your soul is craving for God. तुमच्या जीवाला देवाची एक तहान आणि भूक लागलेली आहे. Once you find God, एकदा तुम्हाला देव सापडला you find life. किंवा तुम्हाला जीवन सापडेल, Once you find God, आणि एकदा तुम्हाला देव सापडला your restlessness will go, की तुमची सगळी बेचैनी निघून जाईल, your peace will come, आणि शांती तुम्हाला प्राप्त joy होईल, will come. आनंद मिळेल. But then who is this God? परंतु महादेव कोण आहे? What God has done? देवाने केलंय तरी काय? Why do we need God? आपल्याला देवाची गरज आहे एवढी का हो आपल्याला देवाची Does गरज? God care for me? देवाला माझी काळजी आहे का? Does God love me? देवाचं माझ्यावर प्रेम आहे का? And these are the questions that is raging in man's soul. हे सगळे प्रश्न माणसाच्या जीवाला भेडसावतात. And let me tell you, मला आज तुम्हाला लोकांना सांगू द्या, once you know this true God, एकदा तुम्हाला हा खरा देव कळला, you will be so attached to him त्या पश्चात तुम्ही इतके त्या देवाच्या समीप जाल, that you will never want to separate from him. इतके घनिष्ठ संबंध तुमचे देवाशी होतील की तुम्हाला कधी त्या देवापासून लांब जायची इच्छा होणार नाही. You will come to know his great love. तुम्हाला कळेल की देवाचं माझ्यावर किती महान प्रेम आहे. And once you know his great love, आणि एकदा का तुम्हाला देवाचं महान प्रेम कळलं, your soul will be at rest. त्यानंतर तुमचा जीव अगदी शांत होईल. Amen. Amen. We have a living God. आपल्याकडे जिवंत देव आहे. We don't have a dead God. आहे बरं का, जिवंत देव आहे, काही There is a मेलेला living नाही. God. जिवंत देव आहे. And he says आणि तो म्हणतो in Isaiah 30 verse 15, यशाचा 30वा अध्याय त्यातलं 15वं वचन, in repentance and rest you will be saved. पश्चाताप करून आणि विसावा घेऊनच तू तारणाकडे येशील. In staying calm and trusting on me, you will be
strengthened. शांत राहून आणि माझ्यावर विश्वास ठेवून तुला शक्ती मिळेल असं देव म्हणतो. Say, if you trust on me, you will be saved. तू जर माझ्यावर विश्वास ठेवला तर तू तारला जाशील, तुला मोकळीकता मिळेल. Just trust on God. केवळ देवावर विश्वास Say, ठेव Lord God, आणि असं म्हणा, प्रभू I परमेश्वर, need you in my life. माझ्या जीवनामध्ये मला तुझी गरज आहे. My soul is restless. माझा जीव फार बेचैन I आहे. want a change. मला बदल हवाय, I want help. मला मदत हवी आहे. See the power of God that He will come in your life. आणि असं सगळं म्हटल्यानंतर पहा काय मोठं देवाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल Everything will change. आणि सगळं काही बदलून जाईल. Bible says बायबल म्हणतं in John 10 verse 10, योहानाचा 10वा अध्याय 10वं वचन, the devil has come to steal, kill and destroy. सैतान या जगामध्ये लोकांचं चोरायला, लोकांचा नाश करायला, लोकांना ठार मारायला आला. He is destroying your life. आज सैतान तुमच्या जीवाचा नाश करत आहे He is wanting to ruin your आणि life. सैतानाची इच्छाच आहे की तुमच्या जीवनांचा नाश व्हावा. That's why God says, म्हणून देव म्हणाला, I am in the midst of you, मी तुमच्या मध्ये आहे, a mighty God, मी महान देव आहे, and I will save you मी तुम्हाला तारीन, मी तुम्हाला वाचवीन असं because म्हणाला. I am mighty to save कारण you. तुम्हाला वाचवायला, तुम्हाला तारायला मी महान आहे म्हणाला. You need somebody mighty to save you. कोणीतरी महानच लागतं ना हो आपल्याला वाचवायला, तारायला, आपल्याला मोक्ष द्यायला. People have failed, आज लोक अपयशी ठरले, but God is mighty. पण देव मात्र महान आणि थोर आहे. I remember मला आठवतं so many times अनेक वेळा and in so many ways, आणि अनेक रीतीनं God has helped me. देवाने मला स्वतःला मदत केलेली आहे. From the day I accepted Him, ज्या दिवशी मी देवाचा स्वीकार माझ्या जीवनात केला, He has helped me so many times. देवाने अगणित वेळेला मला सहाय्य केलेलं आहे. I also feel that God has given me signs आणि मला असंही वाटतं की देवाने मला चिन्ह दिलेली आहेत that others would just call it mere coincidences. की ज्याला इतर माणसं योगायोग म्हणतील आणि टाळून देतील. But I know पण मला माहितीये it is God's intervention. की देवाने कुठेतरी माझ्या जीवनामध्ये प्रवेश करून मध्यस्थी केलेली आहे हे मला कळतं. Some people will call it chance and आणि good luck. काही लोक या सगळ्याला योगायोग म्हणतील, चांगलं नशीब म्हणतील. But when you trust God, पण जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो there is no chance and luck. त्याला योगायोग, नशीब ह्या सगळ्या गोष्टींनी काही फरक पडत नाही. God ordains it. आणि देव ते नेमतो, God causes things to happen ते for your देवाने good. ठरवलेलं असतं आणि म्हणून देव या सगळ्या गोष्टी घडवून आणतो तुझ्या जीवनात. God makes impossible things आणि possible देव for you. अगदी अशक्य गोष्टी सुद्धा तुझ्या जीवनामध्ये शक्य करतो. Yes. हो करतो. When my spirit is low, माझा आत्मा जेव्हा कधी निराश आणि उदास होतो, when my faith is weak, माझा विश्वास समजा कधी असा अशक्त आणि दुबळा झाला, God becomes the strength of my तर heart. लगेच त्यावेळेला देव माझ्या हृदयाची शक्ती आणि ताकद बनतो He speaks into my heart. आणि देव माझ्या हृदयाशी बोलतो He assures me, आणि देव मला खात्री देतो Peter, don't worry. की पीटर तू काळजी नको करू, I am with you. मी तुझ्या बरोबर आहे, I am mighty to मी save you. तुला तारायला महान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Many times, अनेक वेळेला, He has been my great comfort. खूप वेळेला असं झालेलं आहे की देवानेच मला मोठं सांत्वन दिलेलं आहे, दिलासा दिलेला आहे. You know, many times when I walk on the road, I never, most of the time, look up. I always look down. अनेक वेळेला रस्त्यावर चालताना सुद्धा ना मी असं कधी वर बघत नाही, मी नेहमी खाली बघूनच चालतो. But there were times पण कधी कधी अशी वेळ होती God makes me to look up, की ज्या वेळेला देव मला वर पाहायला लावतो, and suddenly I see some signboard, मग अचानक मला कुठेतरी काहीतरी बोर्ड लागलेले दिसतात and there I read, आणि तिथे लिहिलेलं असतं God is real. की देव खरा आहे, God is love. देव प्रीती आहे असं. That is the way God speaks to you. म्हणजे अशा काहीतरी रीती असतात ज्या रीतींमधून देव आपल्याशी बोलतो. When I open the Bible, He speaks to जेव्हा me. मी बायबल उघडतो तिथून देव माझ्याशी बोलतो. Some people will call you superstitious. काही लोक या सगळ्यामध्ये तुम्हाला अंधश्रद्धाळू म्हणतील. But God has ways to show that He's mighty to save you. पण असं नाहीये, देवाकडे देवाच्या काही रीती असतात ज्या रीतींनी देव आपल्याला दाखवून देतो की तुला तारायला, सोडवायला मीच महान आहे. Sometimes, कधी कधी when I'm weak, जेव्हा मी अशक्त पडतो, suddenly, अचानक when I call on His name, जेव्हा मग मी त्याच्या नावाचा धावा करतो, His strength flows in. त्याची शक्ती माझ्यामध्ये वाहायला लागते. God is real. देव खरा आहे, God is real. देव खरा आहे. Amen. आमेन. God is real. देव खरा आहे. Bible says in Psalm 107 verse 29, स्तोत्रसंहिता 107 त्यातल्या 29व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, God makes the storm a calm परमेश्वर वादळाला शांत करतो so that the waves thereof become still. अशासाठी की ज्या लाटा उचंबळून येत आहेत त्या शांत व्हाव्यात. In Psalm 107 verse 30, स्तोत्र 107 त्यातल्या 30व्या वचनामध्ये देव म्हणतो, Bible says, then men become glad त्या पश्चात म्हणजे त्याच्यानंतर माणसं आनंदी होतात because of the calm, कारण की शांतता आली and He brings them to their desired place. आणि त्या लोकांना मग देव त्या इच्छुक जागेमध्ये घेऊन येतो. Yes. What is your desire? आज तुमची इच्छा काय आहे? काय हवंय तुम्हाला? Place it before God. काय हवंय बेटा? काय इच्छा आहे? देवासमोर ते ठेवा.
and He will bring you to your desired place. आणि देव बरोबर तुमची इच्छा असलेल्या जागी तुम्हाला घेऊन येईल. Why are people sick today? आज लोक किंवा माणसं इतकी आजारी का आहेत? Why the hospitals are overflowing today with दवाखाने अगदी patients? तुडुंब भरून गेलेले दिसतात आपल्याला, असं का? Because we cannot stand. का आपल्याला आता सहन होत नाही, आपली सहनशक्ती कमी झाली. Immunity system has weakened. एक तर रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा माणसाची अशक्त झालेली आहे या काळात. Nothing is steady. आणि कुठलीच गोष्ट संथ सातत्याची राहिलेली आहे. सगळं सारखं बदलतं, Everything is changing. सगळं सारखं बदलतंय. Prices are changing. महागाई वाढत आहे, दर बदलत आहे, People's love is changing. लोकांचं प्रेम थंडावत आहे, लोकांचं प्रेम बदलत आहे. You don't know what will happen the next आणि moment. काहीच माहित नाही की पुढच्या क्षणाला काय होणार आहे. But when God is with you, किंतु परंतु जेव्हा देव आपल्या बरोबर असतो ना, you are sure. त्यावेळेला आपल्याला 100% खात्री You are असते. sure. अगदी 100% खात्री असते की असं तसं काही होणार नाही, देव आपल्या बरोबर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. When your eyes are fixed on God, जेव्हा आपले डोळे देवावरती केंद्रित असतात, you will have great peace. त्याला एक मोठी शांती आपल्याला मिळते. That's what Bible says. असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. Great peace have they which love God. ज्या लोकांचं देवावर प्रेम आहे त्या लोकांना मोठी शांती मिळते असं लिहिलंय. If your eyes are fixed on God, जर तुमचे डोळे देवावरती अगदी केंद्रित असतील ना, you will have great तर peace. तुम्हाला मोठी शांती मिळेल. फक्त शांती नाही, मोठी शांती मिळेल. Amen. आमेन. Your life will not be the same from tonight. तसं तुमचं जे जीवन आहे ना, ते आज रात्रीपासनं जसं आहे तसं नाही राहणार. Because you have come to the living God. कारण तुम्ही जिवंत देवाकडे आलेले आहात. You are in the presence of God who made this whole universe. अहो, देवाच्या सहवासात तुम्ही आलाय, ज्या देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली. कोणा ऐरागेराकडे तुम्ही मागायला आलेले नाही. You have come to God who made you in the image and likeness of Himself. देवाकडे तुम्ही आलाय, ज्या देवाने तुम्हाला दिसायला त्याच्यासारखं आणि त्याच्या आवडीत बनवलंय. And once He gives you peace, आणि एकदा देवाने तुमच्या हृदयात शांती दिली ना, nobody can make you restless. संपलं. मग तुम्हाला कोणी बेचैन, अस्वस्थ, अशांत करू शकत नाही. That's what the Bible says. असं बायबल म्हणतं. In Job 34 verse 29, योबाचा 34वा अध्याय त्यातल्या 29व्या वचनात लिहिलेला आहे, when God gives quietness, परमेश्वर जेव्हा एखाद्याला शांतता देतो, who then can make trouble for you? मग कोण आहे असा या जगामध्ये की जो येऊन तुला त्रास देऊ शकेल? Praise God. देवाला धन्यवाद. Why is there so much misery in the world? परंतु आज या जगामध्ये इतका सारा त्रास का पाहायला मिळतो? Bible says बायबल म्हणतं, in Jeremiah 5 verse 25, यिर्मयाचा 5वा अध्याय 25वे वचन, your iniquities have disturbed these things from you. तुझ्या पापांनी या सगळ्या गोष्टी विचलित करून सोडल्या It has robbed you of God's gifts. आणि देवाच्या देणग्यांपासून तुझ्या पापांनीच तुला लांब ठेवलं. Yes, how true it is. आणि हे विधान खरं सुद्धा आहे बरं का. Your sins have kept away the good from you. तुझ्या Bible says. पापांनी तुझ्यापासून चांगुलपण लांब ठेवलं. Yes. तुझ्या पापाने तुझ्याकडे चांगल्या गोष्टी येऊ नाही दिल्या. Bible says in Lamentation 2 verse 11, विलापगीत 2 अध्याय 11 वचन बायबल म्हणतं, my eyes fail from weeping, my emotions are deeply disturbed. माझ्या भावना खूप विचलित झालेल्या आहेत आणि रडून रडून माझे डोळे अशक्त झालेले आहेत. Say, but God is a loving God. पण देव मात्र प्रेमळ देव आहे बरं का. You know, when God made our first parents on this earth, तुम्हाला माहितीये, देवाने जेव्हा या पृथ्वीवरती पहिला मनुष्य आपल्या प्रथम पालकांना निर्माण केलं, there was no restlessness. तेव्हा अशांती नव्हती, There was no pain, no sorrow. तेव्हा वेदना नव्हत्या, दुःख नव्हतं. Why? का? They were under the covering of God. कारण की ते देवाच्या आवरणाखाली जगत होते. मानव जातीतला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री. But God had warned them, आणि देवाने मात्र त्यांना सूचना दिली होती the day you disobey me, की ज्या दिवशी तुम्ही माझ्या आज्ञा मोडाल, the day you go far away from me, ज्या दिवशी तुम्ही माझ्यापासून लांब जाल, sickness and death will be your portion. त्या दिवशी आजारपण आणि मरण तुमचा वाटा बनेल, हे लक्षात ठेवा. Bible says, बायबल म्हणतं, the devil came and disturbed our first parents. परंतु सैतान आला आणि सैतानाने आपल्या प्रथम पालकांना विचलित केलं He made them to remove their eyes from God आणि त्या दोघांना त्यांची नजर देवावरून त्याने काढायला लावली and put it in the world. आणि जगावर लावायला लावली. From that day, त्या दिवसापासून sin came into the world, पापाचा प्रवेश संपूर्ण जगात झाला death came in the world. आणि प्रत्येक माणूस जे मरतो ते त्यामुळेच झालेलं आहे. That is the reason man is dying. हे कारण आहे मनुष्याच्या मृत्यू मागचं. No other book will tell you why man dies. बाकी कुठलंही पुस्तक तुम्हाला याचं उत्तर देणार नाही की मनुष्य का मरतो. No other book will tell you man is a sinner. बाकी कुठलंही पुस्तक तुम्हाला हेही सांगणार नाही की मनुष्य पापी आहे. But Bible tells you. पण बायबल मात्र सांगताय. But see the great love of God. पण तरीही देवाचं जे महान प्रेम आहे ते जरा बघा. God did not leave mankind. देवाने मनुष्य जातीला सोडलं नाही. What did God do? तर देवाने काय केलं? Something beautiful. काहीतरी सुंदर असं केलं, That which we are going to celebrate next month. काहीतरी छान असं केलं. जो सण आपण येत्या महिन्यात साजरा करणार आहोत ते केलं. What is it? काय? Sending Jesus Christ on this earth. येशूंना या जगात पाठवलं. Jesus was born. येशूंचा जन्म झाला. The Savior of the world. जगाचा तारणारा जन्मला.
Bible says God so loved the world बायबल म्हणतं देवाने जगावर इतकी प्रीती केली that he gave his only begotten son Jesus Christ, की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त देऊन टाकला that whoever believes on him की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल shall not perish त्याचा नाश होणार नाही but will have eternal life. तर त्याला सार्वकालिक जीवन अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष मिळेल. Jesus came for you, येशू तुझ्यासाठी आलेले आहेत बेटा. died for you, येशू तुझ्यासाठी मेलेले आहेत. rose for you. येशू तुझ्यासाठीच परत जीवन He is झाले. coming back to take you to heaven. आणि येशू परत येणार आहेत तुला स्वर्गात घेऊन जायला. He is God manifested in flesh. येशू ख्रिस्त म्हणजे देव जे देहरूप धारण करून या पृथ्वीवरती अवतरले. He is not man God. माणूस देव नाही, He is God man. देव माणूस. Every saint wants to become God. प्रत्येक संताला देव बनायची इच्छा असते. Jesus is the only person who is God became man. येशू एकमेव असे की जे देव होते पण मनुष्य बनून आले. He became man to take away our sins. मनुष्य बनून आले अशासाठी की आपलं पाप त्यांनी घेऊन जावं. He did not come to condemn the world. जगाला दंडाज्ञा द्यायला आले नाही ते, He came to embrace the people. तर लोकांना मिठी मारायला आले येशू. Praise God. देवाला धन्यवाद. This Jesus took our sins, या येशूंनी आपलं पाप नेलं. died on the cross of Calvary, काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. and on the third day, मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी He rose again. येशू परत जिवंत झाले. His birth, His life, His death, His resurrection is unequaled. येशूंचा जन्म आणि येशूंचं जीवन, येशूंचं मरण आणि येशूंचं पुनरुत्थान ह्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. No man can be like Him. कोणीही माणूस येशूंसारखा होऊ नाही शकत. No one. कोणीच नाही. He is the only one who healed the sick, एकमेव येशू असे आहेत की ज्यांनी आजारांना आरोग्य दिलं, gave sight to the blind, आंधळ्यांना दृष्टी दिली, walked on water, पाण्यावर चालले, multiplied bread and fish, भाकर आणि मासे बहुगुणित केले. in whose name the devil flees. ज्या येशूंच्या नावामध्ये सैतान जो लोकांना लागतो, जे आपण म्हणतो ना यांच्या अंगात येतं, तो सैतान निघून जातो. Raised the dead, मेलेल्यांना जिवंत केलं who is alive आणि आज येशू जिवंत आहेत. even till today. आजपर्यंत ते येशू जिवंत आहेत.